बेहदची परम महाशांती. श्रोते हो, गेले काही दिवस आपण ज्ञानाचा दीपक तेवत ठेवूयात ही शृंखला ऐकत आहोत. बापूजींनी दिलेल्या ज्ञानाचे अनेक कंगोरे ह्यामध्ये ज्योतिप्रकाश भाईजी आपल्याला उलगडून दाखवत आहेत. चला तर मग आज भाग चौथा ऐकूयात. विषय आहे बुद्धीकडील दोन मार्ग, परमात्मा ज्ञान आणि संचित कर्म. ह्याविषयी बोलताना ज्योतिप्रकाश भाईजी म्हणतात परमशांती. आज आपण प्रश्न 8 पासून प्रश्नोत्तर स्वरूपात ज्ञानावर चर्चा करूयात. आता प्रश्न 8वा आहे, त्याग आणि तपस्या काय आहे? याचे उत्तर असे की व्यर्थ संकल्पनांचा त्याग करण्यालाच त्याग असे म्हटले जाते. केवळ समर्थ संकल्पात टिकून राहण्याला तपस्या असे म्हणतात. व्यर्थ म्हणजे जे विनाशी आहे, समर्थ जे अविनाशी निरंतर आहे. म्हणजे आपले शरीर आणि शरीर संबंधी सर्व विसरून जाण्यालाच त्याग असे म्हटले जाते. बुद्धीने परमधामात बेहदच्या पित्याच्या स्मरणात टिकून राहण्यालाच तपस्या असे म्हटले जाते. हाच बेहदचा योग आहे. ज्ञानमार्गात त्याग आणि तपस्या दोन्ही बुद्धीने होत असते. हा बुद्धीचा योग आहे. जेव्हा बुद्धी सारे राज म्हणजे रहस्य समजत असते, तेव्हा आत्मा त्याग आणि तपस्येमध्ये सफल होतो. याचा निरंतर अभ्यास करत राहावे लागते. तेव्हा बुद्धी शुद्ध होऊन आत्मस्वरूप प्राप्त करत असते. त्याग केल्यानेच तपस्या होत असते. बिना त्यागाशिवाय तपस्या ही अग्नितत्व म्हणजे अहंकाराची वृद्धी करत असतो. म्हणून ज्ञानाला आधी समजून पहिले त्याग म्हणजे व्यर्थ संकल्पांचा त्याग करायला शिकलं पाहिजे. नंतर समर्थ संकल्पांवर निश्चय केला पाहिजे. नाहीतर आत्मा अहंकाराने वशीभूत होतो. आत्म्याने हा पुरुषार्थ खूप सावधतेने करायला पाहिजे. आता 9वा प्रश्न, मरजीवा स्थिती म्हणजे काय? याचे उत्तर असे, अंतःकरण बिलकुल शांत होणे. जसे म्हणतात ना, तो खूप शांत झाला आहे. म्हणजे आत्म्यात जो जीव आहे, म्हणजे ज्या इच्छा आहेत त्या सर्व शांत झालेल्या आहेत. तेव्हा आत्मा प्रतिक्रिया देणे बंद करत असतो. म्हणजे प्रकृतीतून मुक्त होऊन परमात्म्याच्या स्मरणामध्ये कर्म करत असतो. यालाच मर्जीवा स्थिती म्हणतात. जे प्रकृतीच्या आव्याक्यात आहे, म्हणजे वायुमंडळाच्या प्रभावात आहेत, तेच प्रतिक्रिया देत असतात. क्रिया आणि कर्मातीत अंतर समजतात. जसे समजतात की बघून न बघितल्यासारखे करणे ही देखील एक क्रिया आहे. जे नेत्र असतात म्हणजे डोळे सुद्धा दृश्य बघत असतात. म्हणजे हे जे स्थूल शरीराचे अग्नितत्व आहे ते काम करत असते रूप बघण्याचे. मेंदूमध्ये जे काही चित्र बनत असते, परंतु अंतःकरण इतके शांत होत असते की शरीर कोणतेही तन्मात्रा ग्रहण करत नाही. जसे रूप, रसगंध, स्पर्श, शब्दाविषयी कोणतेही आकर्षण उरत नाही. म्हणजे तो बघत तर आहे सुंदर की खराब, पण त्यावर कोणतीही प्रतिक्रिया देणे तो बंद करतो. कोणतीच इच्छा राहत नाही. ही मर्जीवा स्थिती आहे. म्हणजे इंद्रिये फक्त काम करतात, क्रिया करत राहतात, परंतु बुद्धी आत्म्यामध्ये स्थिर होते आणि मनही आत्म्यामध्ये मग्न असते. हीच मर्जीवा स्थिती आहे. आणि आत्म्यामधील जीव मृत होत असतो, तो मर्जीवा. जीव म्हणजे इच्छा, कोणत्याही प्रकारची इच्छा, मग ती रज असो, तम असो किंवा सत्व इच्छा. जेव्हा साऱ्या नष्ट होतात, तेव्हा तो जीव मृत होतो. तेव्हा तो जीव मर्जीवा स्थितीला प्राप्त करतो. हेच आत्मस्वरूप होणे आहे. प्रश्न 10वा, संकल्प काय आहे? तर ह्याचे उत्तर असे, संकल्प हा खूप मोठा विषय आहे. बापूजींनी आपल्या ज्ञानामध्ये यावर सविस्तर चर्चा केली आहे. एक संक्षिप्त रूपात याच्या सारांशावर आपण चर्चा करू शकतो. बुद्धीचा ज्यावर निश्चय होतो त्याच दिशेने मन गती करत असते. बुद्धीकडे दोन रस्ते आहेत. पहिला परमात्मा ज्ञान आणि दुसरा आहे संचित संस्कारांचा वेग. संचित संस्कारांच्या वेगाने चालणे म्हणजे कर्माला गती देणे, म्हणजेच बुद्धीला दोन्ही दिशेने खेचले जाणे. एक आहे परमात्मा जेणेकरून परलोक प्राप्ती होत असते. दुसरा आहे संचित संस्कार म्हणजे या धर्तीवर भोग इच्छा प्राप्त होत असतात. जो जिंकणार
मन तेच रूप धारण करेल, त्याच दिशेने संकल्प करेल. नंतर आत्म्याची शक्ती त्याच दिशेला प्रवाहित होईल. जेव्हा बुद्धीत केवळ परमात्म्याचा निवास असेल, तेव्हा सहजच मनाचे अस्तित्व परमात्म्यात मग्न होते. नंतर आत्मा निसंकल्प बनत असतो. हीच समाधी आहे. समाधीच्या पहिले ज्ञानीचे संकल्प विश्वकल्याणकारी असतात आणि अज्ञानीचे संकल्प हरपल फक्त भोग प्राप्तीसाठीच होत असतात, जेणेकरून आत्म्याची ऊर्जा नष्ट होत राहते. प्रश्न 11वा. औरा किंवा आभामंडळ म्हणजे काय? ह्याचे उत्तर असे की संकल्पांचे व्हायब्रेशन म्हणजे ऊर्जारूपी तरंग जे सूक्ष्म रूपामध्ये वायुमंडळात प्रकट होत असतात, म्हणजे औरा आभामंडळ आहे. ती ऊर्जा एनर्जी आत्म्याचीच एनर्जी असते. ती मनाद्वारे बाहेर येत असते. ती मनाची स्थितीच आभामंडळ असते. अशा प्रकारे संक्षिप्त रूपामध्ये हे समजू शकतो. परंतु याचे वैज्ञानिक कारण आहे की आजपर्यंत विज्ञान या आभामंडळाला चांगल्या पद्धतीने समजू शकले नाही. विज्ञान त्याला इलेक्ट्रोमॅग्नेटिक फील्ड असे म्हणतो. परंतु ते इलेक्ट्रोमॅग्नेटिक फील्ड हे अग्नितत्वाला समजतात. तर ज्याची एक फ्रिक्वेन्सी असते, ती स्थूल चक्षुंनी बघू शकत नाही. ज्याचे मोजमाप करण्यासाठी कोणते तरी वैज्ञानिक माप निघाले आहे. ते किती सत्य आहे हे जाणणे मुश्किल आहे. परंतु कोणी सिद्ध पुरुष, कोणी योगी पुरुष, ज्याला दिव्य दृष्टी आहे, ते या स्थूल जगतामध्ये दुसऱ्यांचे आभामंडळ बघू शकतात आणि स्वतःचेही आभामंडळ तपासू शकतात. प्रश्न 12वा जो अतिशय महत्त्वाचा आहे की आत्मज्ञानी आणि ब्रह्मज्ञानी यांच्यामध्ये फरक काय? उत्तर असे, केवळ आत्म्याचे ज्ञान म्हणजे मन, बुद्धी, संस्काराने विज्ञानाला समजून अनुभव करणे म्हणजे आत्मज्ञान. ब्रह्मांडाचा आदी, मध्य, अंतचे ज्ञान, संपूर्ण रहस्य समजणे म्हणजे ब्रह्मज्ञान. अष्टवक्र ऋषी आत्मज्ञानी होते, तर वशिष्ठ ऋषी हे ब्रह्मज्ञानी होते. ब्रह्मज्ञानीला ब्रह्मांडाचे सारे रहस्य माहीत असतात. आत्मज्ञानी कालांतराने अभ्यासाने ब्रह्मज्ञानी बनत असतो. ब्रह्मज्ञानीची आत्मज्ञानीपेक्षा खूप उच्च स्थिती असते. उदाहरणार्थ, बीकेमध्ये जे ज्ञान जाते ते आत्मज्ञानी ज्ञान आहे. त्यांना आत्मज्ञानी असे म्हणता येईल. जो खूप ज्ञानी आहे, बेहदच्या संपूर्ण ज्ञानाला समजत असतो, तो ब्रह्मज्ञानी म्हणूयात. कारण की तो संपूर्ण सृष्टीचे सारे गहन रहस्य सहज समजत असतो. परम सत्य ज्ञानाला जाणून घेतो. प्रश्न 13वा. प्रकृती आणि माया ह्यांच्यामध्ये काय फरक आहे? उत्तर असे, एक आत्म्याची आपली अज्ञानता म्हणजे माया. माया व्यक्तिगत आहे. म्हणून मायेची व्याख्या प्रत्येक आत्म्यासाठी वेगवेगळी आहे. माया सगळ्यांसाठी वेगळी. कुणासाठी पैसा, कोणासाठी स्त्री किंवा पुरुषाचा संग, कुणासाठी मानप्रतिष्ठा इत्यादी. सगळ्यांसाठी मायेची व्याख्या ही वेगवेगळी असते. प्रकृती म्हणजे सृष्टीच्या वायुमंडळात जे सामूहिक आहे, म्हणजे समष्टी आहे. साऱ्या आत्म्यांचे एकत्रित संकल्पांच्या प्रभावाने आहे ती प्रकृती आहे. ते प्रकृतीचे रूप घेत असतात. म्हणजे सामूहिक अज्ञानता, दृश्यमान जगत परमात्म्याची मूळ शक्ती म्हणजे मूळ प्रकृतीचा विक्षेप आहे. म्हणजे मूळ प्रकृतीची विकृत स्थिती आहे. आत्म्याच्या श्रेणीच्या हिशोबानुसार हा प्रकृतीचा प्रभाव त्याच्यावर पडतो. म्हणून प्रत्येक आत्मा हा प्रकृतीच्या वेगवेगळ्या रूपाची अनुभूती करतो आणि ह्या वेगवेगळ्या रूपांची अनुभूती म्हणजेच प्रत्येकासाठी माया वेगवेगळी आहे. या प्रकृतीची अनुभूतीच माया आहे, जी परिवर्तनशील आहे. जशी ज्ञानाची सूक्ष्मता वाढत असते, तेव्हा आत्मा प्रकृतीला वेगवेगळ्या नजरेने बघत असतो. त्याचा प्रभाव सुद्धा वेगवेगळा होत असतो. तर माया म्हणजे आत्म्याची अविद्या, आत्म्याच्या अविद्येचे आवरण, आणि हीच माया रूप घेत असते. श्रोते हो, अनेक अवघड गोष्टींचं उलगडून सांगितलं आहे इथे ज्योतिप्रकाश भाईजींनी.
आणि या साऱ्या व्याख्या आपल्याला बेहदचे ज्ञान समजून घेण्यासाठी नक्कीच उपयोगी पडतील. हा व्हिडिओ आवडल्यास याला लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका. बेहदची परम महाशांती.